जाव्या मैदानाच्या आतमध्ये दोन प्रारंभिक फलंदाज आपण पाहतोय. एका बाजूला सुरेश सरोज आणि दुसऱ्या बाजूला अर्थातच दिवेश पारवे. सध्याच्या घडीला बहुचर्चित युवा खेळाडूंमध्ये ज्या अर्थातच दोन खेळाडूंचं नाव अग्रगण्य लिस्टमध्ये तुम्हाला नेहमी पाहायला मिळतं. अंधेरी परिसरातील एक दोन गुणवान खेळाडूला तुम्ही पाहतायत. बॉलिंग ट्रॅक वरती सध्याच्या घडीला आपण सागरला पाहतोय. पॉवर प्लेचं षटक दोन खेळाडू तुम्हाला अर्थातच थ्रू द कव्हर पाहायला मिळत आहेत आणि त्यासोबतच ऑनसाइड रिजन वरती प्रोटेक्शन आहे. चार खेळाडू तुम्ही अर्थातच स्क्वेअरच्या बाहेर ठेवू शकतात. ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये अर्थातच मिस्टर दीपू लेजंड ऑफ गेम आणि त्यांच्या सोबतीने स्वतः आयोजक करते नितीन दळवी सर आणि संदीप सरांना तुम्ही पंचांच्या भूमिकेमध्ये पाहताय. जाऊया इन ऍक्शन मध्ये पहिला सामना आजच्या दिवसातील दिवस क्रमांक 2. पहिल्याच बॉलवरती क्षेत्ररक्षक तैनात आहे. कृष्णाकडून चुकी होणार नाहीये. सुरेश मनगडाचा वापर केला गेला परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. यावेळी ड्राईव्हचा फटका. आता मात्र चेंडू थांबणार नाहीये. येतोय दिवस क्रमांक 2 मधला दमदार असरदार ब्रँडेड चौकार. 4 इंटू द गॅप. बॅकफुट वरती गेले, थोडस जागा बनवली. पॉवर प्लेचं षटक त्याचा पुरेपूर फायदा उचलला सुरेश सरोज. सेकंड बॉल वरती चौकार आलाय. सागर वरती थोडंसं दडपण असणार आहे. व्यूरचनेमध्ये थोडासा बदल आपण पाहतो. लॉंग ऑफ वरती आता प्रोटेक्शन आहे. थ्रू द कव्हर खेळाडू आता स्क्वेअरच्या आतमध्ये. अंडरम क्रिकेटचा थर्रार तुम्ही अनुभवताय. यावेळेस पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. फेक ही थोडीशी लेझी झाली. नॉन स्ट्रायकर एंड वरती थ्रो केला गेला. स्ट्राईक एंड वरती जर थ्रो असता तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु क्रिकेट किंवा आयुष्यामध्ये जर तरला महत्व नाही. सिंगल कंप्लीट आणि स्ट्राईक एंड वरती सध्या दिवेश पारवेला तुम्ही पाहणार आहात. 3 बॉलचा खेळ झालाय. 5 धावा धावफलकावरती आहेत. व्यूरचनेमध्ये पुन्हा एकदा बदल आपण पाहतो कारण दोन्ही बॅटरची शैली थोडीशी फलंदाजी करण्याची वेगळी यामुळे आता ऑन साइड रिजन वरती थोडंसं प्रोटेक्शन आपण पाहतो. फलंदाजाला संधी देण्यात आली आहे कव्हरचे फटके खेळण्याची, ड्राईव्हचे फटके खेळण्याची. इथे ऑनसाइड वरती ठेवण्याचा प्रयत्न होता. वाईट बॉलचे संकेत येत आहेत. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव मिळणार आहे. धावफलक 1 ने पुढे सरसावलं जाईल. धावफलक 6 या स्कोर कार्ड वरती. 6 ऑन द स्कोर कार्ड तुम्ही पाहताय. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. बॅकफुट वरती गेले, जागा बनवली. पुन्हा एकदा इनटू द गॅप. पॉवर प्लेचं षटक आहे. तिथे प्रोटेक्शन लांब वरती थ्रू द स्वीपर कव्हर. एक चांगला फटका पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल एक्स्ट्रा बाउन्स झाला परंतु त्या चेंडू वरती आपण पाहिलं नजर. अतिशय ॲक्युरेट टायमिंग. नजर ठेवली होती बॉलवरती. थोडासा एक्स्ट्रा बाउन्स नक्कीच तिथे पाहायला मिळाला. आता मात्र कव्हर रिजन वरती प्रोटेक्शन. व्यूरचनेमध्ये थोडासा बदल. धावफलक 10 या स्कोर कार्ड वरती. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. थोडासा शॉर्ट बॉल होता, त्याचा फायदा उचलला आहे दिवेश पारवेने. इथे मात्र आपण पाहिलं ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर. वाईट बॉलचे संकेत येत आहेत. अजून एक एक्स्ट्राने धावफलक 11 स्कोर कार्ड वरती. थोडंसं चर्चासत्र आता मात्र आपण चिट्टू पावशे आणि त्याच्या सोबतीने सागर यांच्यामध्ये पाहणार आहोत. अकरा धावा धावफलकावरती आहेत.
11 धावा धावफलकावरती आहेत. 11 ऑन द स्कोर कार्ड. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 चौकार, त्याच्या सोबतीने 2 एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा थोडेसे जास्त आतापर्यंत खर्च झालात, परंतु पॉवर प्लेचं षटक आहे. धावा रोखणं थोडंसं कठीण काम आहे. हलक्या हाताने फक्त स्टेअर केलंय. दिवेशला माहिती आहे ज्या धावांची गरज आतापर्यंत होती त्या धावा आल्यात. 12 धावा धावफलकावरती आहेत. वनडीच्या रूपामध्ये अजून एक धाव धावफलकावरती ऍड होत्या. शेवटचा अंतिम बॉल आतापर्यंत या षटकातील येणं शेष आहे. 1 टू गो. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं मिस्टर दीपू सातत्याने अनेक वर्ष अंडरआर्म क्रिकेट ज्याने लिहिल्या गाजवलं. किंग ऑफ बॉक्स क्रिकेट याच्या सोबतीने स्वतः आयोजक करते. नितीनजी दळवी सर असतील किंवा संदीप सर असतील, ही पंचांची तिकडी आज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. सामना क्रमांक पहिल्या सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, जिथे एका बाजूला आई गावदेवी कल्याण आणि त्यांच्या विपक्ष श्री स्वामी समर्थ अंधेरी स्टेशन वाईज लॉट मधला दिवस क्रमांक 2 मधला पहिला सामना तुम्ही पाहतायत. कैलासवासी अनूप दिलीप डोळस यांच्या स्मरणार्थ सातत्याने 4थ्या पर्वामध्ये ही स्पर्धा. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, संपर्क चांगला नाहीये, परंतु चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. थोडासा ड्रीप झाला बॉल. 1 षटकाची समाप्ती झाली आहे. करेक्शन, एका षटकाच्या समाप्तीनंतर श्री स्वामी समर्थ अंधेरी बिनबाद 12 या स्कोर कार्ड वरती आहे. 12 ऑन द स्कोर कार्ड. चला स्पीडअप करायचं आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण टॉससाठी रेडी राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला टॉससाठी रिपोर्ट करणं गरजेचं आहे. एका बाजूला स्काय रायडर VSA घाटकोपर आणि त्यांच्या विपक्ष जय महाराष्ट्र मित्रमंडळ चेंबूर. बॉलिंग ट्रॅक वरती आपण कृष्णाला पाहतोय. हा सुद्धा युवा खेळाडू आहे. तरी फर्स्ट बॉल दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. पदल आलीचं चांगलं होतं, कनेक्शन चांगलं होतं, परंतु गॅप शोधता आला नाही. आणि अंडर क्रिकेटमध्ये फलंदाजाला गॅप शोधणं खूप महत्वाचं आहे. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन थोडंसं शिथिल झालंय. धावांचा विचार केला धावफलकावरती 13 धावा आहेत. मनगडाचा बाबा क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी होईपर्यंत 1 धाव नक्कीच वेगाने कंप्लीट होते. दोन्ही फलंदाज सातत्याने अनेक वर्षापासून एकमेकांसोबत खेळतात, त्याच्यामुळे कम्युनिकेशन चांगलं आहे आणि त्या कम्युनिकेशनच्या जोरावरती एक सोरटी धाव कंप्लीट झाली आहे. ऑलमोस्ट हातातून ही धाव कंप्लीट करण्यात आली आहे. 2 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलमध्ये 2 धावा कंप्लीट झाल्यात. दुसऱ्या षटकातील खेळ मार्गस्थ आहे. समोरच्या दिशेने स्टेट ड्राईव्हचा फटका, अजून एक डॉट बॉल. कृष्णाने आतापर्यंत गोलंदाजी चांगली केली आहे. 3 बॉल ॲक्युरेट टप्प्यावरती हात आल्यात. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, रनआउटची पुन्हा एकदा संधी. क्षेत्ररक्षणामध्ये चुकी होती. अशा पद्धतीने विकेट्स तुम्हाला इथून अर्जित करणं गरजेचं आहे, कारण दोन्ही फलंदाज जर शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये थांबले तर धावांचा एक मोठा डोंगर तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु आतापर्यंत कृष्णाने 4 बॉल खूप चांगल्या पद्धतीने हाताळले. फक्त 3च धावा खर्च केल्या. दोन्ही फलंदाजाला आतापर्यंत शांत ठेवल्यात. सिंगलच्या रूपाने धावा नक्कीच आल्यात.
इथे मात्र फटका चांगलाय. इनटू द गॅप, इनटू द कर्टन. अजून एक दमदार असरदार भटवाडीची माऊलीच्या नावाचा येतोय चौकार. 4 धावाने धावफलक आपण पाहिलं जाऊन पोहोचेल तब्बल 19 या स्कोर कार्ड वरती. दिवेश पारवे आज वेगळ्या लयमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 2 चौकार अजूनपर्यंत त्याच्या फळीतून आल्यात. आतापर्यंत कृष्णा थोडंसं आपण पाहिलं इकॉनॉमिकल वाटत होता, परंतु त्याच्यावरती हल्ला बोल केला गेला. समोरच्या दिशेने पहला वाला बेहतर था तो ये वाला बेहतरीन. सेकंड इन रो, बॅक टू बॅक 2 चौकार दिवेश पारवेच्या फळीतून येत आहेत. या चौकाराने धावफलक 23 या स्कोर कार्ड वरती आहे. याच्या अगोदरच्या बॉलवरती आपण पाहिलं थोडासा रूम दिला होता, त्याचा फायदा उचलला. आणि यावेळेस आपण पाहिलं दिवेश पारवेला जणू का माहिती होतं की फुलर लेनचा बॉल येणारा स्टंप लाईन वरती असेल, म्हणून स्ट्रेट बॅटेड स्ट्रेट ड्राईव्हचा वापर केला गेला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला. धावफलक जाऊन पोहोचेल 23 या स्कोर कार्ड वरती. पहिल्या षटकामध्ये सागरने 12 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये आपण पाहिलं कृष्णा 11 धावा खर्च झाल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 23 या स्कोर कार्ड वरती या. बॉलिंग ट्रॅक वरती विकीला इंट्रोड्यूस केलं गेलं. विकीवरती जबाबदारी इथून पार्टनरशिप ब्रेक करायची गरज आहे. पहिल्या ब्रेक थ्रूच्या शोधामध्ये विकी गोलंदाजी ट्रॅक वरती आला. राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी. पहिलाच बॉल थोडासा खाली राहिला. मन बनवलं होतं कट करण्याचा, परंतु त्याच्यानंतर सॉफ्ट हँडेड सिंगल. 1 धाव निश्चितच कंप्लीट होईल. बॅकफूटवरती गेले, पुन्हा एकदा जागा बनवली होती. पॉइंट वरती तिथे तैनात आहे क्षेत्ररक्षक गांगुलीच्या रूपामध्ये आपण पाहतोय सुनील विश्वकर्मा. 4 बॉलचा खेळ अजूनही दुसऱ्या षटकातील बाकी आहे. प्रारंभिक 2 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळल्यात. तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. डाऊन द लेग साइड वाईड बॉलचे संकेत देत आहेत. अजून एक एक्स्ट्रा. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमने रेडी राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला टॉस साठी मुख्य मंचावरती रिपोर्ट करणं बंधनकारक आहे. इथे मात्र आपण पाहिलं दिवेश पारवे वेगळ्या कलात्मक फटक्याच्या शोधामध्ये होता. स्टेप आउट केलं. त्याला वाटलं की अर्थातच स्टंप लाईन वरती बॉल असेल, परंतु तेवढंच चतुर गोलंदाज विकीला आपण पाहतोय. लेग स्टिक्सच्या बाहेर स्टंपिंगच्या शोधामध्ये आपण पाहिलं तो चेंडू होता, परंतु दिवेश पारवे कलात्मक फटका पाहायला मिळाला. सिंगल नक्कीच कंप्लीट होईल. धावफलक 26 या स्कोर कार्ड वरती या. चौथ्या बॉलवरती आपण पाहिलं ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉक्स आउटच्या रूपामध्ये थोडासा धीम्या गतीचा बॉल होता आणि त्या गतीला न्याहाण्यामध्ये फलंदाज कुठेतरी फोल्ड ठरतोय. पहिला झटका लागतो. ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू मात्र विकीने पटकावून दिला. सुरेश सरोज एक चांगली फलंदाजी करून बॅक टू द पवेलियन. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. धावफलकावरती धावा आपण पाहिल्या 26 या स्कोर कार्ड वरती या. विकीला आपण पाहतो सध्याच्या घडीला. बॅटिंग मार्क वरती हर्षदला इंट्रोड्यूस केलं गेलंय सुरेशची जागा भरून काढण्यासाठी. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 गोचा इशारा येतोय. धावफलकावरती धावा आहे 26. आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. चुकीच्या एंडवरती थ्रो आपण पाहतोय. 1+1 1 के साथ 1 फ्री. दिवेश पारवेचा विकेट घेण्याचा प्रयत्न होता. इंटेन्शन तर चांगले होते, परंतु फेकी थोडीशी वाईडिश आणि त्या नादामध्ये आपण पाहिला 2 धावा खर्च होत आहेत. 1+1 1 के साथ 1 फ्री. धावफलक 28 या स्कोर कार्ड वरती. शेवटचा अंतिम बॉल. तिसरं ओव्हर प्रगतीपथावरती आहे. 4 फ्रेश गोलंदाज वापरणं बंधनकारक आहे. हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केलं.
एक धाव निश्चितच कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट होत आहेत. या फेकीची गरज होती. काही सुद्धा चर्चा सुरू होणार आहे कारण बॅकअप नव्हतं तिथे. धावांचा विचार केला धावफलक 30 या स्कोर कार्डवरती आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 30 धावा धावफलकावरती आहेत. जेव्हा छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. कैलासवासी अनूप दिलीप डोळस यांच्या स्मरणार्थ एक भव्य दिव्य स्पर्धा तुम्ही पाहतायत. क्रिकेट स्टार आणि त्यासोबतच आपण पाहिलं नवनिर्माण उत्सव मंडळ आयोजित नियोजित एक देखणं आयोजन नियोजन. पॉवर प्लेचा इशारा येतो. इथे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. हर्षद बॅक टू द पवेलियन. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहिलं 30 वरती लागतोय. विकेट क्रमांक 2 न्यू बॅटर अमनला इंट्रोड्यूस केलं जात आहे. अमनवरती आता इथून जबाबदारी धावांचा डोंगर उभं करायचं आहे. 30 धावा तर धावफलकावरती आल्यात. चौथ्याच ओव्हरमधल्या आपण पाहिलं पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन झालंय. स्टेशन वाईज लॉट मधला आजच्या दिवसातील पहिला सामना तुम्ही पाहतायत. कैलासवासी अनूप दिलीप डोळस यांच्या स्मरणार्थ भव्य दिव्य आयोजन नियोजन नवनिर्माण उत्सव मंडळ आणि क्रिकेट स्टार क्लब आयोजित नियोजित ही संपूर्ण स्पर्धा तुम्ही पाहतायत. चौथं पर्व या स्पर्धेचं आहे. स्विच हिटचा प्रयत्न करायचा होता. व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावामध्ये भर होणार आहे आणि धावफलक 31 या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचतोय. न्यू बॅटर अमन अजून एक यंग टॅलेंट अंधेरी संघाकडून पाहायला मिळतो. स्विच हिटचा फटका टॅपच्या पद्धतीने वनडीचे संकेत येत आहेत. अजून एक सिंगल आणि धावफलक 32 या स्कोर कार्डवरती आहे. 32 ऑन द स्कोर कार्ड. दोन्ही बॅटर्समध्ये चर्चासत्र आपण पाहतो. एका बाजूला दिवेश पारवे अनेक वर्षाचा दांडगा अनुभव अंडर क्रिकेटचा आणि त्याच्या सोबतीने मिस्टर अमन मागच्या काही सत्रामध्ये काही हंगामामध्ये हा खेळ सुद्धा खेळाडू आपण पाहिला चर्चेमध्ये राहिला. इथे मात्र आपण पाहिलं नॉनस्ट्रायकर एंडवरून क्लिअर कट कॉल. रिस्क घेण्यामध्ये अजिबात दिवेश पारवे इंटरेस्टेड नव्हता. धावांचा विचार केला धावफलक 32 या स्कोर कार्डवरती या. इथे मात्र सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह पाहायला मिळाली. एका धावेने धावफलक 33 या स्कोर कार्डवरती या. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. अजून एक महत्त्वाची सूचना आपण सातत्याने मायक्रोफोनवरून देतोय. भटवाडी म्हटलं की नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जातं. स्काय रायडर VSA घाटकोपर आणि त्यांचे विपक्ष जय महाराष्ट्र मित्रमंडळ चेंबूर इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉससाठी रिपोर्ट करणं बंधनकारक आहे. जर सेकंड इनिंगचा पहिला बॉल डिलिव्हर झाला आणि तुम्ही टॉससाठी रिपोर्ट केलं नाही तर तुम्हाला पॅनलाइजला सामोरे जावं लागणार आहे. रिव्ह्यू घेतला गेलाय साईडामचा. थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय. जाऊया आपण वॉर रूममध्ये SSS लाईव्हच्या. दोन्ही टीमला पुन्हा एकदा आपण सूचना पोहोचवतोय. स्काय रायडर VSA घाटकोपर किंवा जय महाराष्ट्र मित्रमंडळ चेंबूर किंवा नेक्स्ट टीमचे कोणतेही कॅप्टन असतील तुम्हाला इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी रिपोर्ट करणं बंधनकारक आहे. तुमचा रिप्रेझेंटेटिव्ह जर सेकंड इनिंग सुरू होण्याच्या अगोदर टॉस बॉक्समध्ये आला नाही
तर तुम्हाला 2 धाव्याच्या पॅनलाईजला सुद्धा सामोरे जावं लागणार आहे. भटवाडी म्हटलं की नियमांचं काटेकोरपणे पालन होतं, स्पेशली जेव्हा तुम्ही भटवाडीची माऊली चषकी स्पर्धा खेळताय. ओपनसाठी तब्बल 1,01,111 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतोय. चला, या इनिंगचा रिव्ह्यू तुमचा लॉस झालाय ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. बॅटिंग टीम 33 धावा धावफलकावरती आहेत. 33 ऑन द स्कोर कार्ड. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष तुम्ही पाहता. डाऊन द लेग साइड वाईड बॉलचे संकेत येते. एक्स्ट्राच्या रूपामध्ये नक्कीच कृष्णाने धावा जरी खर्च केल्या तरी त्याने मात्र आपण पाहिलं 2 महत्वाचे झटके दिलेत. व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल आपण पाहतोय. थ्रू द कव्हर सुनील विश्वकर्माला तैनात केलं जातं. लॉंग ऑन आणि पॉइंटच्या खेळाडूला सुद्धा एकमेकांसोबत स्वॅप केलं जात आहे. इथे मात्र आपण पाहिलं सुनील विश्वकर्मा सिंगल हँडेड कॅच. तिथेच मात्र व्यूहरचनेमध्ये बदल करण्यात आला होता. न्यू बॅटर प्रतीकला इंट्रोड्यूस केलं गेतंय. धावांचा विचार केला धावफलकावरती 34 धावा आहेत. या ओव्हरमध्ये कृष्णाने मात्र काय गोलंदाजी केली आहे. महत्वाचे झटके दिलेत. बॅक टू बॅक गडींचं आपण पाहिलं पतन होतोय. न्यू बॅटर मिस्टर प्रतीकला इंट्रोड्यूस केलं गेलं. या खेळाडूकडे सुद्धा क्षमता आहे. धावांचा विचार केला धावफलक 34 या स्कोर कार्डवरती आहे. 6 चेंडूचा खेळ आतापर्यंत बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर विकीला इंट्रोड्यूस केलं गेलं. वैयक्तिक विकीने पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केला, 7 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यालाच मात्र आता शेवटचं षटक घेऊन इंट्रोड्यूस केलं गेलं. सिंगल घेण्याचा प्रयत्न, चिकी सिंगल होतोय कंप्लीट. नेक्स्ट मॅच स्काय रायडर VSA घाटकोपर आणि त्यांचे विपक्ष जय महाराष्ट्र मित्रमंडळ चेंबूर. इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी प्रेझेंट राहणं बंधनकारक आहे, अदरवाईज तुम्हाला पॅनलाईजला सामोरे जावं लागणार आहे. सातत्याने सूचना तुमच्यापर्यंत आपण पोहोचवतोय. आयोजकांच्या मार्फत हा कॉल आहे. पहिल्या बॉलवरती शेवटच्या षटकातील सिंगल आला. धावफलक 35 या स्कोर कार्डवरती या. स्टेप आउट केलं, सिंगल घेण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट होणार आहे. बॅकवर्ड वरती गेले, कट केलाय, इंटू द गॅप. 4 धाब्यांचा इशारा येतोय. थोडासा शॉर्ट बॉल होता आणि त्याच्यावरती मात्र अमनने हल्ला बॉल केला. एवढा जास्त रूम जर तुम्ही अमन सारख्या फलंदाजाला देणार आहेत ना तर तो सोडणार नाहीये. इंटू द गॅप. दोन्ही फलंदाजाच्या अगदी मधून बॉल ट्रॅव्हल झाला. दोन्ही फलंदाज त्यांच्याकडे क्षमता आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते, परंतु इंटू द गॅप, इंटू द कर्टन. स्टेप आउट केला, समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, परंतु 1 धाव निश्चितच कंप्लीट होणार आहे. आणि एका धावेच्या मदतीने धावफलक सध्या आपण पाहिलं तर जाऊन पोहोचेल 41 या स्कोर कार्डवरती. इथे मात्र वाईट बॉल आहे आणि त्याच्यानंतर इथे पाहिलं आपण रनआउट, म्हणजेच बॉल काउंट होणार आहे. इथे मात्र टॅप केला ऑन साइडला, 1 धाव निश्चितच. इथे मात्र धावांचा विचार केला तब्बल 43चा पाठलाग करावा लागणार आहे. मी विनंती करेल, एका बाजूला आपण पाहिलं टीम स्काय रायडर VSA घाटकोपर आणि त्यांच्या विपक्ष श्री झोलाई
कोटेश्री प्रसन्न स्वामी टीम चेंबूर, आपल्याला विनंती आहे की प्लीज आपण टॉससाठी यायचं आहे. टीम जय महाराष्ट्र मित्रमंडळ प्लीज यायचं आहे. चला मी विनंती करेल दोन्ही टीमला, एका बाजूला स्काय रायडर VSA घाटकोपर आणि त्यांच्या विपक्ष श्री जोलाई कोटेश्री प्रसन्न टीम जय महाराष्ट्र चेंबूर यायचं लगेचच. डिसिजन तुम्हाला ऑन टाइमच कळवायचं, ही महत्वाची सूचना आहे. टॉस झाल्या तुम्हाला सूचना दिल्या जात आहेत, तर लगेचच तुम्हाला इन्फॉर्मेशन आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. मॅच नंबर 2 स्काय रायडर VS आणि त्यांच्या विपक्ष अर्थातच श्री जोलाई कोटेश्री प्रसन्न टीम आपण पाहतोय जय महाराष्ट्र चेंबूर. श्री जोलाई कोटेश्री प्रसन्न टीम जय महाराष्ट्र चेंबूर टीमने मात्र आपण पाहिलं टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय स्काय रायडर घाटकोपर टीम VSA ला प्रथम फलंदाजीसाठी. सहाव्या मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला सुनील विश्वकर्मा आणि त्याच्या सोबतीने प्रवीण कनकाला आपण पाहतोय. व्ह्यूरेचनमध्ये थोडासा बदल आपण पाहतोय. अगोदर आपण पाहिलं थोडीशी चर्चा झाली, परागला बॉलिंग ट्रॅकवरती इंट्रोड्यूस केलं गेलं, परंतु त्यानंतर आपण पाहिलं थोडासा बदल आपण पाहतोय. दिवेश पारवेला पॉवर प्लेचं म्हणजेच पहिलं मॅन्डेटरी ओव्हर आपण पाहतोय. चा पाठलाग करायचा. एक चांगलं द्वंद्व पाहायला मिळेल. समोरच्या दिशेने आपण पाहिलं बॉलिंग ट्रॅकवरती दिवेश पारवे आणि त्याच्या समोर सुनील विश्वकर्मा नावाचं आव्हान आहे. नॉनस्ट्रायकर एंडवरती प्रवीण कनका. या दोन्ही खेळाडूंकडे सुद्धा क्षमता 43 धावा क्रीडांगणावरती चेस होऊ शकतात, परंतु त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पहिल्याच बॉलवरती जॉन्टी कडून थोडासा फंबल पाहायला मिळाला. रनआउटची संधी, लाऊड अपील. नॉट आउटचे संकेत येतात, नॉट आउटचे संकेत येतात. आउटफील्ड वरून आपण पाहिलं थोडासा बॉल बाउन्स झाला.
चला अंपायर रिव्ह्यू घेतला गेला. अंपायर्सने स्वतःच्या अर्थातच सद्विवेक बुद्धीचा वापर करून थर्ड अंपायरला रेफर केलं गेलं. चला सेव्ह केला गेला. जाव्या मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरतीच खूप काही घडताना आपण पाहतोय आणि दोन बलाढ्य संघ जेव्हा एकमेकांच्या विरुद्ध असतात ना अशी चित्र तुम्हाला पाहायला मिळतात. 43 पाठलाग करायचा आहे. दोन प्रारंभिक बॅटर आपण पाहतोय. डाऊन द लेग साईड वाईड बॉलचे संकेत येत आहेत. प्रोटेक्शन ऑन साईड वरती आहे. त्याच अनुषंगाने आपण पाहिलं गोलंदाजी होती. पावरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होता कारण ड्राईव्हचे फटके खेळण्याची मुभा दिली जात नाही आहे आणि हीच स्ट्रॅटेजी आपण गोलंदाज दिवेश पारवेशच्या माध्यमातून पाहतो. इथे मात्र ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतो. कमबॅक केले गोलंदाजाने. इथे मात्र टॅप केलं. क्षेत्ररक्षक तैनात आहे. स्क्वेअरच्या आतमधूनच बॅकअप पहा आपण किती जलद गतीने आल्या. एक धाव निश्चितच कंप्लीट होईल. धावफलक 3 या स्कोर कार्ड वरती आहे. 43 धावांचा पाठलाग करताना सायकोलॉजिकल प्रेशर कुठेतरी फलंदाजांवरती असणार आहे. 5 ओव्हरची जरी मॅच असली तरी त्या ग्राउंडवरती धावा करणं तितकंसं सोपं नाही आहे. त्याच्यानंतर समोर आपण पाहिलं एक चांगली बॉलिंग युनिट पाहायला मिळते. दिवेश पारवेने या ओव्हरची सुरुवात केली. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. एक वाईट बॉल सोडून मात्र गोलंदाजी चांगली राहिली आहे. बॅकफुटवरती गेले. जागा बनवली. अजून एक सिंगल वनडीच्या रूपामध्ये सुनील विश्वकर्मा. सुनीलवरती जबाबदारी आहे. सुनीलने अनेक वेळा अशा अनेक मोठ्या मोठ्या सामन्यांना स्वतःच्या बाजूने झुकवलंय. इथे मात्र टॅप करण्याचा प्रयत्न. वनडीच्या रूपामध्ये धाव आहे. अतिशय क्लोज बॉल गेलाय. कर्टनच्या बाजूने बॉल ट्रॅव्हल झालाय. बाउंड्री लाईन वरती आपण पाहिलं अतिशय जो प्रेक्षक राजा पाय देऊन सुद्धा उभा आहे किंवा जोर देऊन उभा आहे. मला वाटतं प्लीज आपला पाठीचा कणा आहे थोडंसं आपण ताट आणि त्या बाउंड्री लाईनच्या मागे उभं राहायचं आहे. सहकार्य करा. धावा मॅचच्या दिशेने. धावफलकावरती धावांचा विचार केला 5 धावा आहेत. डाऊन द लेग साईड वाईड बॉलचे संकेत देत आहेत. लेफ्ट हँडेड बॅटर सुनील विश्वकर्मा विरुद्ध आपण पाहिलं एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा सातत्याने खर्च होताना आपण पाहतोय आणि या पद्धतीनेच एक्स्ट्राच्या रूपामध्ये ज्या धावा आहेत ना त्यांना कंट्रोल करणं सध्याच्या घडीला गरजेचं आहे. इथे मात्र स्टेप आउट केला इनटू द गॅप. दमदार असरदार सुरेश रैना कॉपी बुक स्टाईल मध्ये मच नीडेड चौकार. 4 धाव्याने धावफलक आपण पाहिलं डबल डिजिट 10 या स्कोर कार्ड वरती. एक षटकाची झाली समाप्ती. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 10. ज्या चौकाराची गरज होती त्या चौकाराने मात्र धावफलक 10 या स्कोर कार्ड वरती. 43 पाठलाग करायचा आहे.
बॉलिंग पॉवर प्लेचा वापर केला गेला. प्रारंभिक 4 षटकामध्ये तुम्ही कधी बॉलिंग पॉवर प्ले अर्थातच तिसऱ्या चौथ्या ओव्हरमध्ये घेऊ शकता, परंतु सध्याच्या घडीला आपण पाहिलं बॉलिंग पॉवर प्लेचा वापर केला गेला. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहिलं लेजंड ऑफ गेम ज्या गोलंदाजाने अनेक वर्ष आणि आता सुद्धा सध्याच्या घडीला आपण पाहिलं मुंबईचं क्रिकेट गाजवतो. लेजंड गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मिस्टर परागला इंट्रोड्यूस केलं गेलं. राईट आर्म राऊंड विकेटचा वापर केला जाणार आहे. बॉलिंग पॉवर प्लेचा इथे इस्तेमाल केला गेला कारण धावांचा ओघ थांबवायचा त्याच्यासाठी आपण पाहिलं पूर्णपणे प्रोटेक्शन बाउंड्री लाईन वरती या. हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचं काम. प्रतीक वांगड जिथपर्यंत चेंडू खाली येतील. एक धाव कंप्लीट झाली. या बॉलिंग पॉवर प्ले म्हणजेच कुठेतरी फलंदाजाला जास्त मेहनत करावी लागणार आहे, गॅप शोधावा लागणार आहे. ॲक्युरेट टायमिंगच्या जोरावरती मात्र चौकार खेचावे लागणार आहेत. 43चा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये आपण 10 धावा अर्जित केल्या, ते एक चौकार आलाय, परंतु सध्याच्या घडीला पराग सारख्या मोठ्या गोलंदाजावरती तुम्हाला आक्रमण करावं लागेल. इथे मात्र ओव्हर द विकेटचा वापर केला जाणार आहे कारण लेफ्ट हँडेड बॅटर आहे. पॅडल स्वीपचा वापर केला गेला. एक धाव नक्कीच कंप्लीट होईल. समोरच्या दिशेने रनआउटची संधी. फेकी झाली आहे. लाऊड अपील. थर्ड अंपायरला रेफर केलं गेलं. सॉफ्ट सिग्नल सुद्धा सर आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. सॉफ्ट सिग्नल आउटचं आहे. इथे मात्र OUT आउटचे संकेत येत आहेत. सुनील विश्वकर्माचा विचार केला कुठेतरी नॉनस्ट्रायकर एंडवरती त्यांचं लक्ष होतं आणि त्यामुळे आपण पाहिलं जी धाव इझिली कंप्लीट झाली असती ती झाली नाही. चांगली फेकी पाहायला मिळेल. दिवेश पारवे थोडासा वेळ घेतला, त्याच्यानंतर आपण पाहिलं स्ट्रेट टू द विकेट कीपर आणि उर्वरित काम मात्र सुरेश सरोजने अतिशय चोख रीतीने पार पाडला. महत्वाचं विकेट. परागला ज्या कामासाठी इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं तो विकेट रनआउटच्या रूपामध्ये का होईना आलाय आणि सुनील विश्वकर्माला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. न्यू बॅटर अन्नूला इंट्रोड्यूस केलं गेला. बॉलिंग पॉवर प्ले म्हणजे प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. इथे मात्र स्वीप केलंय. एक धाव डिक्लेअरच्या रूपामध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक 13 या स्कोर कार्डवरती. या परागच्या 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. म्हणजे श्री स्वामी समर्थ अंधेरी ज्या टीमने आतापर्यंत जी स्ट्रॅटेजी गोलंदाजाच्या रूपामध्ये एक्वायर केली ना ती आतापर्यंत चांगली ठरली. आहे बॉलिंग पॉवर प्लेचा इस्तेमाल दुसऱ्याच ओव्हरमध्ये केला आणि आतापर्यंत फक्त 3 धावा त्या षटकामध्ये खर्च झाल्यात. एक महत्वाचा झटका रनआउटच्या रूपामध्ये. इथे मात्र स्वीप केलाय. एक धाव डिक्लेअरच्या रूपामध्ये कंप्लीट होणार आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक 14 या स्कोर कार्डवरती. धावफलकाचा आलेखाचा जर आपण विचार केला तर सध्या तरी चांगल्या परिस्थितीमध्ये 43चा पाठलाग करायचा होता दुसऱ्या ओव्हरमध्ये. अजूनही एक बॉल बाकी आहे. 14 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा स्वीप केलाय. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. अजून एक सिंगल धाव. धावफलक 15 स्कोर कार्डवरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7.5च्या सरासरीने 15 धावा धावफलकावरती आहेत. तुम्ही पाहतायत कैलासवासी अनुप दिलीप डोळस यांच्या स्मरणार्थ भटवाडीची माऊली चषक एक दैदिप्यमान आयोजन नियोजन. चला स्पीडअप करायचं. वेळ आपल्याकडे कमी आहे. 15 धावा धावफलकावरती आहेत. दिलेल्या अवधीमध्ये तुम्हाला संपूर्ण इनिंग समाप्त करायची आहे. स्पीडअप करा लगेच. क्षेत्ररक्षण सजवा. 15 धावा धावफलकावरती आहे. 43चा पाठलाग करायचा.
दिवस क्रमांक 2 आपण या क्रीडा स्पर्धेचा पाहतोय. मॅच नंबर 1 सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावांचा विचार केला 15 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र ड्राईव्ह केलाय प्रतीक. खरा फेकिया. जिथे मात्र रनआउट असतं तिथे मात्र आपण पाहिलं एक धाव खर्च झाली आहे. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 16 या स्कोर कार्ड वरती. यावेळेस कट केलं. एक धाव नक्कीच कंप्लीट होणार आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं जाऊन पोहोचेल तब्बल 17 स्कोर कार्ड वरती. एक चांगला चेंडू पाहायला मिळाला परंतु प्रवीण कनका तेवढं चांगलं स्वीट टायमिंग अंडरआर्म क्रिकेटच्या रिस्ट्रिक्शनमुळे एक धाव निश्चितच घोषित झाली आहे. इथे मात्र स्वीप केलाय. एक धाव निश्चितच कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं संत गतीने धावून पोहोचेल 18 स्कोर कार्ड वरती. बॅक टू बॅक तिन्ही बॉल वरती 3 सिंगल, ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो त्या ऑक्सिजनचा वापर केला गेला. इथे मात्र स्वीप केला स्टेप आउट करून इन टू द गॅप. 4 धावा येत आहेत. 4 धावेच्या मदतीने धावफलक धावून पोहोचेल तब्बल 22 या स्कोर कार्ड वरती. मॅच अजूनही ऑन आहे. 43 हा पाठलाग करायचा आहे. 5 ओव्हरची मॅच. कौतुक करावं लागेल. अन्नू स्टेप आउट केलं. तिथे मात्र आपण पाहिलं गोलंदाजाच्या लाईन लेन सोबत खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्या फुलटॉस बॉलला स्वीप केल्या. 22 धावा आहेत. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी. एक धाव खर्च होते. एका धावेच्या मदतीने धावफलक 23 या स्कोर कार्ड वरती. शेवटचा अंतिम बॉल अजूनही बाकी आहे. 13 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे. प्रवीण आणि अन्नू हे 2 बॅटर्स तुम्ही पाहतायत. हर्षद शेवटच्या बॉलवरती कट करण्याचा प्रयत्न होता. प्रवीण कनका बॅक टू द पवेलियन. सुरेश सरोदने घेतला एक चांगला झेल. गॉन. आता समीकरण येणाऱ्या 12 बॉलमध्ये अजूनही 20 धावांची गरज आहे. घेऊया शॉर्ट ब्रेक. जाऊया मैदानाच्या आतमध्ये त्यानंतर. स्काय रायडर VSA बॅटर रेडी ठेवायचे आहेत आणि त्यांच्या सोबतीने श्री झोलाई कोटेश्री, प्रसन्ना सवानी, टीम जय महाराष्ट्र चेंबूर आपण सुद्धा रेडी राहायचं फिल्डिंगसाठी. आपण पाहिला संदेजी पाटील सरांच्या माध्यमातून
चिट्टी पावशे सरांच्या अर्थातच बॅक टू बॅक 3 बाउंड्रीजला 2000 रुपयाचं कॅश पारितोषिक असणार आहे. संदेजी पाटील सरांना मी विनंती करेल की आपण नक्कीच मुख्य मंचावरती सुद्धा जॉईन व्हायचं आहे. स्वतः एक अप्रतिम आयोजक करते आहे. चला स्पीडअप करा प्लीज, वेळ दौडायचा नाहीये प्लीज, वेळ आपल्याकडे कमी आहे. अदरवाईज पॅनलाइजला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. चला प्लीज सुरुवात करायची, अदरवाईज तुम्हाला पॅनलाइजला सामोरे जावं लागणार आहे. प्लीज सहकार्य करा. अजून एक महत्वाची सूचना आहे, विकेट्सवरती प्रॅक्टिस करणं अलाउड नाही आहे. ही महत्वाची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते सातत्याने. अमनला इंट्रोड्यूस केलं गेलंय. 12 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे. बारा बॉलमध्ये 20 धावांची गरज. चला स्पीडअप करा प्लीज, सुरुवात करायची, जास्त वेळ दवडला जातोय. अमनला इंट्रोड्यूस केलं गेलंय. 12 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे. इथे मात्र नो बॉल, एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव आहे. 12 बॉल 19ची गरज. समीकरण बदलत आहे. स्टेप आउट केला पराग, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चिटू पावशेला आपण पाहतोय. चिटू पावशेच्या हॅट्रिक चौकारावरती आपण पाहिलं संदेजी पाटील सरांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. अठरा धावांची गरज अजूनही आहे. इथे मात्र नो बॉलचे संकेत येतात. नो बॉलचे संकेत येत आहेत. चला प्लीज सुरुवात करायची. सातत्याने आपण कॉल देतोय. 2 नो बॉल 1 सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं जाऊन पोहोचेल तब्बल 26 या स्कोर कार्डवर. इथे मात्र लेग ब्रेकचा वापर केला गेला. धीम्या गतीचा बॉल, फलंदाज त्या बॉलसाठी नक्कीच रेडी नव्हते. चिटू पावशेला आपण पाहतो. चिटूकडे सुद्धा अनेक वर्षाचा अनुभव आहे. संदेजी पाटील सरांना मी विनंती करतो की प्लीज सर आपण मुख्य मंचावरती जॉईन व्हायचं आहे. आयोजकांच्या मार्फत नक्कीच आपल्यासाठी विनंती आहे. इथे मात्र ऑन साइडला फटका चांगला आहे. 1 धाव निश्चितच कंप्लीट होईल. रोहितने प्रयत्न केले परंतु चेंडू डीप मध्ये जातोय. 1 धावेने धावफलक 27 या स्कोर कार्ड वरती आहे. 43 चा पाठलाग करायचा आहे. या ओव्हर बॉल अर्थातच या ओव्हर मधील अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. अनुचा विचार केला आतापर्यंत अनुच्या फळीतून एक महत्वाचा चौकार आला आणि त्याच्यानंतर सिंगल डबलने अनुने मॅच अजूनही ऑन ठेवली आहे. 43 चा पाठलाग करताना आई गावदेवी कल्याण प्लीज स्पीडअप करायचं आहे थोडंसं. स्टेप आउट केला इनटू द गॅप, इनटू द कर्टन. अजून एक महत्वाचा चौकार अनुच्या फळीतून येतोय. दमदार, असरदार, मच नीडेड चौकार. 4 धाबांचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचेल 31 या स्कोर कार्डवर. बॅटिंग मार्क वरती आपण अनुला पाहतोय. थर्ड अंपायरला रेफर केलं गेलं. बॅटर रिव्ह्यू आहे साइड आर्म साठी.
फेअर बॉलचे संकेत येत आहेत. फेअर बॉलचे संकेत येत आहेत. रिव्ह्यू लॉस्ट. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू लॉस झाला. फेअर बॉलचे संकेत येत आहेत. अनुला आपण बॅटिंग ट्रॅकवरती पाहतोय. थ्रू द कव्हर आपण पाहिलं ऑलमोस्ट तिसऱ्याच ओव्हरमध्ये मला वाटतं अनुचा रनआउट सुटला होता आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं अनु मागे वळून पाहिलं नाही. धावांचा विचार केला धावफलक 31 या स्कोर कार्ड वरती आहे. 31. 8 बॉलमध्ये अजूनही 12 धाब्यांची गरज आहे. महत्वाचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या खूप बाहेरचा बॉल त्याला ट्रॅक केलाय. ऑलमोस्ट आपण पाहिलं व्हाईट बॉलला चेस केलं अनुने. एक धाव निश्चितच कंप्लीट होईल. धावफलक 32 या स्कोर कार्ड वरती. या अमन थोडंसं दडपणामध्ये दिसतोय. धावांचा विचार केला 32 धावा धावफलकावरती आहेत. 7 बॉलमध्ये अजूनही 11 धाब्यांची गरज आहे. महत्वाचा बॉल आहे. चला प्लीज बॅटर तुम्हाला दोघांना विनंती आहे. अरविंद तांडेल आपल्याला विनंती आहे लगेचच आपण सनी सरांशी संपर्क साधायचा आहे. टॅप करण्याचा प्रयत्न. थोडासा फंबल पाहायला मिळाला. एक धाव निश्चितच कंप्लीट होणार आहे. धावांचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 33 या स्कोर कार्डवर. 10 धाब्यांची गरज आहे. 6 बॉल 10. चला स्पीडअप करायचं. प्लीज जास्त वेळ घेऊ नका. ऑलमोस्ट या मॅचला आपण पाहिलं 1 तासपेक्षा सुद्धा जास्त वेळ गेला. सहकार्य करायचं मित्रांनो, कारण वेळ कोणासाठी थांबत नाही. आजच्या दिवसामध्ये अनेक सामने आपल्याला खेळवायचे आहेत. स्टेशन वाईज लॉट, ओपन लॉट, घाटकोपरचा एक छोटा लॉट बाकी आहे. तर सहकार्य करा. 10 धाब्यांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती दिवेश पारवेला इंट्रोड्यूस केलं गेलं. वैयक्तिक पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं दिवेशने 10 धावा खर्च केल्या होत्या. पराग 5, त्याच्यानंतर हर्षद 8, अमन 10 धावा आणि यावेळेस पुन्हा एकदा दिवेशवरती ती जबाबदारी दिली आहे. 10 धावा डिफेंड करायचे आहेत. चिट्टू पावशेचे आपण पाहिलं तर हॅट्रिक बाउंड्रीसाठी संदीपजी पाटील सरांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. महत्वाच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 2 चौकार महत्वाचे आहेत. चला प्लीज स्पीडअप करायचे. सातत्याने आपण आयोजकांच्या मार्फत हा कॉल देतोय. खूप जास्त वेळ या इनिंगमध्ये दवडला जातोय. बरी फर्स्ट बॉल रनआउटची संधी. फेकी पुन्हा एकदा खराब आहे. एक रनआउट आपण पाहिला ऑलरेडी अनुला मिळाल्यानंतर आपण पाहिलं रनआउटचं जीवनदान आणि त्याच्यानंतर मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक केलं टीम आई गावदेवी कल्याणने. इथे मात्र चिट्टू पावशेला मिळालेलं जीवनदान. या मॅचमध्ये काय बिघडेल काय घडेल येणारे 5 बॉल सांगणार आहेत. दिवेश पारवे पहिल्या बॉलवरती तर त्याच्या विरुद्ध सिंगल आली आहे. 5 बॉलमध्ये 9 धाव्यांची गरज आहे. लेफ्टी रायटिंग कॉम्बिनेशन. एका बाजूला अनु, त्याच्या सोबतीने मिस्टर अर्थातच चिट्टू पावशेला आपण पाहतोय. पाच बॉल 9 धाब्यांची गरज आहे. दिवेश विरुद्ध अनु, अनु विरुद्ध दिवेश असं बॅटल आपण पाहतोय. इथे मात्र ड्राईव्ह केलं. रनआउटची संधी आहे. पुन्हा एकदा जीवनदान हर्षद कडून होते चुकी. अनुला मिळालेलं दुसरा वेळा जीवनदान आपण पाहतोय. या मॅच मध्ये थोडंसं फंबल पाहायला मिळत आहे. प्रेशर आणि प्रेशर मध्ये आपण मोठ्या खेळाडूंना आपण पाहिलं तर निखरताना आपण पाहतोय आणि बिखरताना सुद्धा पाहतोय. तर सध्याच्या घडीला थोडासा फंबल पाहायला मिळतात. 8 धाब्यांची गरज आहे. चिट्टू पावशेला सुद्धा एक जीवनदान मिळालंय. चिट्टूच्या हॅट्रिक बाउंड्रीसाठी संदीपजी पाटील सरांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक आहे.